तर जय श्रीराम पब्लिक, आज निघालो होतो आपण बाबा सोबत कीर्तनाला. तर कीर्तनाला जाता जाता म्हटलं जाऊ थोडंसं, आणि तिकडे आज पहिल्यांदा चाललो होतो बीडच्या तिकडे, नाही का. आपल्या आयुष्यात तर पहिल्यांदा चाललो होतो बाबामुळे आपल्याला तिकडे पण जायला भेटलं. इकडे प्रवरा नदी होती, दर्शन घेतलं प्रवरा नदीचं, आणि निघालो आपण इकडं एका हॉस्पिटलमध्ये आलो. आपले विखे पाटील नाही का, त्यांचंच हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये आलो. एक पेशंट होतं, त्यांना भेटण्यासाठी. तर हॉस्पिटल इतकं भयानक दिसत होतं ना यार, मापच नाही. इथं पार्किंग पण लयच मोठी होती, नाही का. मग काय पार्किंग मध्ये थोडंसं पाहिलं, गाड्या बिड्या एक से बडकत एक, म्हणलं जाऊ द्या एक दिवस आपल्याकडे पण राहील, नाही का. तुम्ही फक्त सपोर्ट करा, ते पण करू. मग आलो डायरेक्ट लिफ्टमध्ये बसलो. आणि लिफ्टमध्ये पण आपण जास्त काय बसत नाही बरं का. आपल्या आयुष्यात आपण दोनदा तिसऱ्यांदा बसलो असू शकतो. तर इकडे इतकं मोठं दवाखान्यात पण बाबा डायरेक्ट देवाची भक्ती करत होते यार. बाबाला मानलं राहू, देवावर विश्वास शेवट, डॉक्टर असून इतके पण. मग काय पेशंटला भेटलो आणि निघालो आपण डायरेक्ट आपल्या कीर्तनाला जायचं होतं. तिकडे मग बसलो गाडीमध्ये आणि निघालो. म्हणलं आज चाला राहू, लईच टाइम झाला नाही का. थोडंसं पुढे आलो तर नगरमध्ये यार पूर्ण ट्रॉफिकच नाही का. गाडी तिथं हे झाली. इकडं आर्मी कॅम्प वाटतं, नाही का. काय माहित नाही राव, पहिल्यांदा चालतं. तुम्हाला काय माहित असेल ना तर कमेंट मध्ये नक्की सांगा. नाही काय इथं, नाही का. मला तर वाटतंय आर्मी कॅम्प आहे इथं. तर इथं सगळे आर्मीवालेच होते, सगळे उभे. इकडे स्कूल होतं, स्कूलमध्ये पण इकडे डायरेक्ट तू पण सिक्युरिटी नाही का इकडे यार, एखादं म्हणजे कॅम्पस असणार शकतो. कमेंट मध्ये तुम्ही पण सांगा नेमके आहे तरी काय इकडे, नाही का. म्हणजे मला पण कळलं नाही. मग काय डायरेक्ट आपण आलो डायरेक्ट कीर्तनाच्या ठिकाणी. मग बाबा कीर्तन झालं, सुरू होतं कीर्तन झालं, आणि आपल्याला निघायचं होतं डायरेक्ट घरी. कीर्तन झालं, सगळे निघाले जायचं त्याच्या घरी. रात्री 11 वाजून गेलते, आणि आपल्याला घरी आता पार आज खूप उशीर झाला, नाही का. म्हणजे डायरेक्ट 4 वाजले होते. आता भेटू पुढच्या नवीन व्हिडिओ वरती.